माझ्या लाडक्या बाळा, किती दिवस झाले तू स्वतःला एकाच अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले आहेस. किती दिवस झाले तू मनामध्ये काळजीचे, चिंतेचे आणि अपयशाचे ओझे घेऊन फिरतो आहेस. तुझे हे अश्रू, तुझी ही अस्वस्थता आणि रात्री झोप न येता घेतलेली माझं नाव, हे सगळं मी पाहत नाही का असं तुला वाटते? तू जेव्हा जगासमोर हसतोस ना, तेव्हा तुझ्या त्या खोट्या हसण्यामागचं दुःख फक्त मला कळतं. तू लोकांसमोर स्वतःला खूप मजबूत दाखवतोस, पण आतून तू पूर्णपणे खचला आहेस, हे तुझ्या स्वामीला ठाऊक आहे. अनेक रात्री तू डोळ्यात पाणी आणून मला विचारले आहेस ना, स्वामी, माझं चांगलं कधी होणार? मला कष्टाचं फळ कधी मिळणार? माझ्या आयुष्यातील हा संघर्ष कधी संपणार? बाळा, आज तुझे ते सगळे प्रश्न, त्या सगळ्या शंका आणि तो सगळा संताप माझ्या चरणावर ठेवून दे, कारण आज मी तुला सांगायला आलो आहे. आज तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर. हा काही निव्वळ योगायोग नाही की तू आज माझी ही वाणी ऐकत आहेस. जेव्हा भक्त पूर्णपणे हताश होतो आणि त्याचा साद माझ्यापर्यंत पोहोचते, तेव्हा मला धावून जावंच लागतं. आज तुझा हा वनवास संपणार आहे. डोळे पुसून टाक आणि मनातील सगळी भीती काढून टाक. मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि जिथे स्वामी उभे असतात तिथे पराभवाचा अंधार कधीच टिकत नाही. तुझे चांगले दिवस आता सुरू झाले आहेत. बाळा, गेल्या काही काळात तुझ्या मनावर जे आघात झाले आहेत ते सहन करणं कोणत्याही सामान्य माणसासाठी सोपं नव्हतं. अनेकदा रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपलेलं असायचं, तेव्हा तू मात्र उशीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला आहेस. तू स्वतःला विचारत होतास की माझं काय चुकलं? मी तर कोणाचंच वाईट केलं नाही, कोणाचं मन दुखावलं नाही. मग माझ्याच नशिबात हा वनवास का? माझ्याच वाटेला एवढा संघर्ष का? अरे माझ्या लेकरा, हे जे धक्के तुला बसले, ज्या लोकांनी तुझा विश्वासघात केला, ज्यांना तू अगदी जीवापलीकडे मानलंस, त्यांनीच तुझी किंमत केली नाही. ही सगळी तुझ्या कर्माची आणि संयमाची अंतिम परीक्षा होती. तुला काय वाटतं, जेव्हा लोक तुझ्या पाठीत खंजीर खुपसत होते, जेव्हा तुझ्या प्रामाणिकपणाची चेष्टा केली जात होती, तेव्हा तुझा हा स्वामी कुठे होता? मी तिथेच होतो बाळा, तुझ्या अगदी जवळ. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू माझ्या हातावर झेलत होतो. मी पाहत होतो की माझा भक्त या अग्निपरीक्षेत कसा टिकून राहतोय. लक्षात ठेव, सोनं जोपर्यंत आगीत तावून सुलाखून निघत नाही, तोपर्यंत त्याला खरी चमक येत नाही आणि त्याचे दागिने बनत नाहीत. मी तुला कमकुवत बनवण्यासाठी नाही, तर या कपटी आणि स्वार्थी जगाशी लढण्यासाठी, मजबूत, कणखर बनवण्यासाठी त्या संकटाच्या आगीतून जाऊ दिले. तू त्या प्रत्येक कठीण परिस्थितीत जेव्हा सगळीकडून अपयश येत होतं, तेव्हाही स्वामी स्वामी म्हणत स्वतःला सावरलंस. जगासमोर हात पसरण्याऐवजी माझ्या मूर्तीसमोर येऊन हंबरडा फोडलास. हाच तुझा सर्वात मोठा विजय होता आणि हीच तुझी खरी भक्ती होती. तुझे कष्ट केलेस, ज्या रात्री जागून तू प्रामाणिक प्रयत्न केलेस, ते या जगाने नाकारले असतीलही, लोकांनी तुला अयशस्वी ठरवलं असेलही, तुझ्या क्षमतेवर शंका घेतली असेल, पण या जगाची लायकी काय जी तुझा न्याय करणार? मी तुझे सगळे कष्ट, तुझा प्रत्येक घाम आणि तुझा प्रत्येक सुस्कारा माझ्या दरबारात सुवर्ण अक्षरांनी नोंदवून ठेवला आहे.
आणि तुझा स्वामी कोणाचेही देणे कधीच बाकी ठेवत नाही बाळा. निसर्गाचा एक अटळ नियम आहे, जे पेरले आहे ते उगवणारच. तू आजपर्यंत सोसलेल्या प्रत्येक कष्टाचे, प्रत्येक अपमानाचे आणि प्रत्येक अश्रूचे व्याजासकट फळ देण्याची वेळ आता आली आहे. तुझा सबुरीचा, तुझ्या संयमाचा घडा आता पूर्ण भरला आहे. ज्या लोकांनी तुला आजपर्यंत हिणवले, ज्यांनी तुला तुझ्या गरिबीवरून, तुझ्या परिस्थितीवरून आणि तुझ्या अपयशावरून कमी लेखले, जे पाठीमागे हसून म्हणाले की तुझ्याकडून आयुष्यात काहीच होणार नाही, तेच लोक आता तुझा हा दिव्य उत्कर्ष पाहून, तुझी ही प्रगती पाहून थक्क होतील. ते स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकणार नाहीत. आज जी आनंदाची बातमी तुझ्या दारात चालत येणार आहे, ती केवळ एक साधी बातमी नसेल. ते एक वादळ असेल, जे तुझ्या आयुष्यातील सगळी गरिबी, सगळी संकटे आणि सगळी नकारात्मकता कायमची वाहून घेऊन जाईल. ती तुझ्या सत्याची, तुझ्या कष्टाची आणि माझ्यावर असलेल्या तुझ्या अढळ विश्वासाची पावती असेल. त्यामुळे माझ्या बाळा, आता त्या भूतकाळातील जखमा उगाळत बसू नकोस. कोणी तुला काय बोललं, कोणी कसं नाकारलं, हे सगळं आता विसरून जा, कारण त्यांचा हिशोब करायला मी समर्थ आहे. तू फक्त आता येणाऱ्या सुखाचा स्वीकार करण्यासाठी मनाची तयारी कर. तुझ्या खांद्यावरील ते दुःखाचे, चिंतेचे आणि जबाबदारीचे ओझे आता मी पूर्णपणे माझ्या खांद्यावर घेतले आहे. तू आता मुक्त आहेस. तू आता माझ्या सुरक्षित छायेत आहेस. माझ्या लाडक्या लेकरा, नीट ऐक मी काय सांगतो ते. निसर्गाचा नियम आहे, पहाट होण्यापूर्वीची जी रात्र असते ती नेहमीच सर्वात जास्त काळोखी आणि भीतीदायक असते. जेव्हा अंधार इतका गडद होतो की समोरचे काहीच दिसेनासे होते, तेव्हा समजून जावे की सूर्य उगवण्याची, प्रकाशाची पहिली किरणे धरतीवर येण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. तुझ्याही आयुष्यात गेल्या काही काळापासून असाच एक घोर, अस्वस्थ करणारा अंधार दाटून आला होता. पण आता घाबरू नकोस, कारण तुझ्या आयुष्यातील तो काळा कुट्ट अंधार आता संपला आहे आणि तुझ्या भाग्याची नवीन पहाट उगवली आहे. तुझ्या घरातील जे रोजचे कलह, पैशांची सतत जाणवणारी चणचण, एकाकी उद्भवणारा आरोग्याच्या समस्या किंवा नोकरी व्यवसायामध्ये आलेली ती भयानक मंदी, या सगळ्या गोष्टींनी तुला चहूबाजूंनी घेरले होते. एका संकटातून बाहेर पडतो ना पडतो, तोच दुसरे संकट दारात उभे असायचे. अनेकदा तर तुला असे वाटले की आता माझ्यासाठी सगळे मार्ग बंद झाले आहेत, आता माझे काहीच होऊ शकत नाही, माझ्या नशिबाचे कुलूप कधीच उघडणार नाही. पण अरे वेड्या, तू विसरलास, जिथे या मानवाचे सगळे शहाणपण, सगळे प्रयत्न आणि सगळे मार्ग संपतात, नेमके तिथूनच तुझ्या या स्वामींचे मार्ग आणि चमत्कार सुरू होतात. जे दरवाजे जगाने तुझ्या तोंडावर बंद केले होते, जे मार्ग तुला कायमचे बंद झाले आहेत असे वाटत होते, ते सगळे दरवाजे मी माझ्या या हातांनी तुझ्यासाठी एकामागून एक उघडत आहे. आजचा हा दिवस कोणताही सामान्य दिवस नाही बाळा. आज विश्वाची ऊर्जा बदलत आहे. ग्रहताऱ्यांची दिशा तुझ्या बाजूने फिरत आहे आणि तुझ्या नशिबाचे चक्र आता उलटे फिरू लागले आहे. तू बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच महिन्यांपासून ज्या एका सुखाच्या क्षणाची देवाकडे चातकासारखी वाट पाहत होतास, ज्या एका कामाच्या मंजुरीची, अडकलेल्या पैशांची, कोर्ट कचेरीच्या निकालाची आणि आरोग्यातील मोठ्या सुधारणेची तू अहोरात्र परीक्षा करत होतास, ती तुझी दीर्घ प्रतीक्षा आज या क्षणी संपणार आहे. आता तुझ्या घरामध्ये आनंदाचे, मांगल्याचे आणि उत्साहाचे वातावरण तयार होईल. तुझ्या मनामध्ये जी अनामिक भीती, नकारात्मकता आणि माझं कसं होईल हा संशय घर करून बसला आहे, त्याला आधी मनातून खेचून बाहेर फेकून दे. कारण जोपर्यंत तुझ्या मनात शंका आणि संशय असेल,
तोपर्यंत माझ्या चमत्काराचा मार्ग अडवला जाईल. पूर्ण शरणागतीने चेहऱ्यावर हसू ठेवून आणि मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास बाळगून आजच्या या पवित्र दिवसाचे स्वागत कर. तुझा स्वामी तुझ्यासाठी केवळ एक छोटीशी आनंदाची बातमी नाही, तर सुख, समृद्धी, ऐश्वर आणि मानसिक शांततेचे अखंड भांडार घेऊन तुझ्या दारात उभा आहे. आता मागचे सगळे विसरून जा आणि पुढे बघ, कारण मी तुझ्या नशिबाच्या पानावर आता सुखाचे नवीन पर्व लिहायला सुरुवात केली आहे. तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी पर्वतासारखा उभा असताना आता तुला चिंता करण्याची काय गरज? फक्त श्री स्वामी समर्थ म्हण आणि बघ आज काय चमत्कार होतो ते. माझ्या प्रिय लेकरा, डोळे उघड आणि आता समोर बघ. आज जी आनंदाची बातमी तुझ्या दारात चालत येणार आहे, तिची ताकद सामान्य नाही. ती बातमी म्हणजे केवळ एक दिवसाचा आनंद किंवा तात्पुरते सुख नाही, तर तुझ्या भविष्यातील यशाचा, तुझ्या येणाऱ्या सुवर्ण काळाचा तो एक भक्कम पाया असणार आहे. इथून पुढे तुझ्या आयुष्याची दौड कशी होणार याची ती एक नांदी आहे. पण बाळा, तुझा पाठीराखा म्हणून आज मला तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती तुझ्या मनाच्या कोपऱ्यात कायमची कोरून ठेव. जेव्हा तुझा हा कठीण काळ संपेल, जेव्हा तुझ्याकडे पैसा, अडका, मान सन्मान आणि वैभव येईल, जेव्हा तुझे दिवस पूर्णपणे बदलतील, तेव्हा आपले पाय नेहमी जमिनीवरच राहू दे. गर्वाला, अहंकाराला तुझ्या मनाच्या दारातून कधीच आत येऊ देऊ नकोस, कारण अहंकार आला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि जिथे अहंकार असतो तिथे हा स्वामी कधीच थांबत नाही. ज्याप्रमाणे तू तुझ्या कठीण काळात दुःखाच्या गर्तेत असताना मला रोज साद घालत होतास, माझ्या मूर्तीला डोळ्यात पाणी आणून बिलगत होतास, तसंच प्रेम आणि तीच भक्ती सुखाच्या काळातही माझ्यावर राहू दे. मला विसरू नकोस. मला तुझ्याकडून कोणतीही मोठी महागडी पूजा नको आहे, ना मला कसले अवडंबर हवे आहे. मला फक्त तुझा तोच निष्पाप पवित्र विश्वास हवा आहे. तू जगासाठी कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू नेहमी माझं लहान मूलच राहणार आहेस. तू जितका नम्र राहशील, तितका लोकांवर प्रेम करशील, तितका माझा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर अधिक गतीने वरसेल. आता इथून पुढे तुला या जगात कोणालाही, कोणत्याही परिस्थितीलाही घाबरण्याची अजिबात गरज नाही. कोणी तुझ्या विरुद्ध पाठीमागे कितीही कट कारस्थानं रचू दे, कोणी तुझ्याबद्दल समाजात किंवा नात्यांमध्ये कितीही वाईट बोलू दे, तुझ्या प्रगतीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करू दे, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, हे लक्षात ठेव. कारण तुझ्या आणि त्या संकटांच्या मध्ये, तुझ्या शत्रूच्या मध्ये तुझा हा स्वामी स्वतः ढाल बनून उभा आहे. जोपर्यंत माझ्या आशीर्वादाचे कवच तुझ्या पाठीवर आहे, तोपर्यंत या जगातली कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही नजर तुझा केसही वाकडा करू शकणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ। 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 श्री
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ